एका साईडकडून कोडकलून एका साईडकडून माती टाकून झाली आहे. रंगीचा बी आहे, कलरफुल दिसत आहे पहा किती. तर आज जास्तच नाही का जिरून गेला. सकाळी जेवढा जेवलो तेवढाही पहा 2. तर काहीतरी दिसला होता एवढी वरती मुनकी आल्यासारखी, पण तो आता गायब झाला आहे का कुठं गेला तर माहीत नाही. तर आम्ही म्हणजे आज मुख्य कारण म्हणजे आलो होतो वावरात, म्हणजे झाडं रोवाचे होते थोडेसे, काही वेल म्हणजे दुधी, दोडका, काकडी असा काहीतरी रोवाचा होता, त्यासाठी आम्ही आलो. आणि त्यानंतर आपल्याला सांदीत पण जायचं आहे. त्या दिवशी आपण कचरा साफसूफ केला होता, तर अजून थोडंसं करायचं आहे. तर आजचा मोसम म्हणजे सकाळपासूनच एक नंबर आहे. ऊन वगैरे जास्त काही निघली नाही आणि पावसाने तर 2-4 दिवस झाला सुट्टीच घेतली आहे. तर परा पण पहा आमचं थोडंसं कोमजल्यासारखे दिसत आहे. म्हणजे पाऊसही नाही, खत दिलून होतून पण खत पाहतो पांढरे दाणे दिसत असतील, तो म्हणजे तसाच्या तसाच आहे, काही म्हणजे विरघळला पण नाही. आणि धान पण आमचा थोडा पिवरा पडत आहे पहा. आता घेतलं आम्ही पावडा आणि आता हा धुऱ्याभर आपल्याला माती टाकायची आहे. तर कारलीचे झाडं वेडे लावायचे आहेत. तर तिकडे टोपला आहे माझ्या मागं मम्मीकडं आणि पावडा धरून आहो मी. तर चला लवकर खोदूया मातीन टाकून वरती धुऱ्यावर. पहा आपल्याकडे एवढा रंगारंगीचा बी आहे, कलरफुल दिसत आहे पहा किती. तर तुम्ही ओळखत असाल तर कोणकोणत्या बिया आहेत ते नक्की सांगा. आपल्याकडे दुधी, वारकू, कोवडा सगळ्याच इथं बिया आहेत आणि ह्या सर्वच लावासाठी आम्ही वावरत आलो ना. इथंही काकडी लावायची आहे, त्याही डोंगराव काकडी लावायची आहे. आणि तिकडं पण आम्ही भरपूर सारी माती टाकली आहे, म्हणजे 5-7 घमेले तर टाकलीच आहे तिथं. आणि ते पूर्ण माती दिसत आहे तुम्हाला ते समोरची, तिथं आम्ही कारली लावणार आहोत पूर्ण. कारण तर बंदरायला कारली अजिबात आवडत नाही, तर कारलीचा पीक चांगला होते म्हणून. ह्या वर्षी आमचा वावर पूर्ण सुना राहणार आहे, काहीच नाही. फक्त आम्ही तीळ लावलो नाही तर पूर्ण वावर भरून राहत होता आणि पूर्ण इकडे तिकडे तुरी राहत होत्या. पण ह्या वर्षी आम्ही फक्त तीळ लावलाय आणि खायसाठी वस्तू म्हणजे काकडी असा भाजीपाले टाईप वेलायचे झाडं लावणार आहोत फक्त. तर काकडी वगैरे दुधाचा वेल वगैरे लावून फक्त. हा जुलै महिना 7वा महिना चालू आहे आणि पावसाचा एवढा दुष्काळ पडला आहे की लोक म्हणजे परे तोडून आवत्या करत आहेत. तर पहा आमचे पण परे पहा एवढे हिरवे दिसत आहेत, पण आता तेही वारत आहेत. कारण तर पावसाळा काही नाही, एवढी ऊन निघली आहे आता. म्हणजे 9 वाजले असतील 9 आणि ऊन पहा डोक्याच्या सूर्य आल्यासारखी वाटत आहे आणि ऊनच राहूशा नाही वाटत आहे एवढी. आणि हवा वगैरे तर एक नंबर चालू आहे, पण ऊन भयानक पडत आहे. आपली पिकंही आहेत, पीक जे म्हणजे धान तेही पिवळे पडत चालले. आतापर्यंत माती टाकून झाली, कोडकून झाला आणि पूर्ण जिरल्यासारखी वाटत आहे. कारण ते एवढी तपन आहे. आणि नकुल मगांपासून येऊ नये, कारण तर नकुलला जायचं आहे आता कटिंग करायसाठी. तर हे बघा इकडं आपली माती झाली आहे, एका साईडकडून कोडकलून एका साईडकडून माती टाकून झाली आहे. आणि हा माझा चाफ्याचा झाड एक नंबर पाळला, पण उन्हाळा एवढा आहे का बिचारा मरू शकते. एवढी हालत म्हणजे खराब होऊ शकते एवढ्या उन्हाळ्यानं. 7वा महिना चालू आहे, 7.5वा महिना म्हणजे 7वा महिना म्हणजे कंप्लीट होऊन अर्धा महिना झालाय, तरी पण पाऊस काही दिसत नाही आपल्याला. जागा पहा पूर्ण वारून गेली आहे जागा. परा पण आपला थोडंसं चिमल्यासारखी दिसत आहे. बहुतच जास्त जिरली आज पहा. एवढी मोठी पार टाकून झाली ते डबल. आई म्हणत होती मम्मी की थोडंसंच नाही का टाकायचं आहे, थोडंसं म्हणता आज जास्तच नाही का जिरून गेला. सकाळी जेवढा जेवलो तेवढाही पहा 2 एका घंट्यात नाही तर जिरला. चाललो ना आता आम्ही घरी. कडक ऊन झाली आहे, आता कटिंग करायला जायचं आहे सीधा नकुलला पकडून. नकुलची स्कूटी आहे इलेक्ट्रिक, 3 आता आम्ही घरी चाललो, त्यानंतर जाऊन कटिंग करायला गाईच.